तर नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये। आज आपण बनवतोय ओल्या काजूची भाजी। त्यासाठी घेतली कोथिंबीर, कढीपत्ता, ओले काजू, आलं लसूण, कांदा खोबऱ्याचं वाटण, टोमॅटो, कांदा आणि आपले तिखट मसाले। आणि हे जे ओले काजू आहेत ते आपण उकडून मग त्याची भाजी करायची आहे। कारण की त्यावरती एक पातळ थर असतो सालीचा, तो असा डायरेक्ट काढायला गेला की काजू तुटणार, त्यामुळे उकडून घ्यायची, मग त्याची साल पटकन निघते आणि 5 मिनिटं उकडायचे फक्त। तर आता आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। तर आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला 3-4 कांदे घ्यायचे आहेत नाजूक नाजूक। आता गॅसवर आपण कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। कढई तापली की थोडं आपलं तेल चांगलं तापलंय, त्यामध्ये टाकायचं आता कढीपत्ता। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा टोमॅटो। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण टाकायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे मसाले। आता टाकायची आपल्याला धना पावडर। आता टाकायचं आपल्याला तिखट मसाला। आता हे चांगले मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे ते काजू। आता आपल्याला हे चांगले मसाल्यात मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण लावायचं आणि हे वाटणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपली भाजी रेडी झाली, त्याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकायची। तर भाजी आपल्याला अशी सुकी करायची आहे, जास्त पातळ नाही करायची आहे, त्यामुळे त्याची चव लागत नाही। आणि आता ही डिशमध्ये सर्व करूया।